अस्मिता ताई, परदेश प्रवासाला निघालायत ना? दही साखर घ्या. मला तुझ्या हातातून काहीही नकोय. अस्मिता ताई, अहो शुभेच्छा असतात या. तुझ्या शुभेच्छा ना माझ्यासाठी शाप आहे. मी निघते आता. चला बाय. आता मूड ऑफच झालाय आता. सांभाळून जा ग आणि काळजी घे. हा? चपळा. बाय बाय. बाय. म्हणजे सायली, मला सांगा, जेव्हा सून पहिल्यांदा घरी येते तेव्हा त्या दिवशी ती काहीतरी गोड बिड बनवते ना? राईट. हो. हा, मग काम करा, तुम्ही ना शिरा बनवा. तुमच्या हातचा शिरा सगळ्यांचा फेवरेट आहे. मी लगेच रवा भाजायला घेते. यस. अजिबात नाही. या मुलीचा ह्या किचनशी काहीही संबंध नाही. अरे पण आतापर्यंत तर किचन म्हणजे सायलीच्या ताब्यातच होतं ना. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, पण आता ही मुलगी मला माझ्या किचन मध्ये नको आहे. आणि अर्जुन, मला छोट्या छोट्या गोष्टीवरून या घरात वाद नको आहेत. ऑफकोर्स डॅड, मला वाद घालायचंच नाहीये. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही सगळ्यांनी यांच्या हातचं काय काय खाल्लंय ते तुम्ही सगळे विसरलात. अश्विन, तुझा फेवरेट पनीर पुलाव कोण बनवतं? आणि तूच नेहमी म्हणतोस ना की थालीपीठ खाईन तर फक्त वहिनीच्या हातच, राईट? पूर्णाजी, अगं तुला तर यांच्या हातची रव्याची खीर एवढी आवडते की तू लपून छुपून खातेस. आणि माझी बायको जेव्हा गुलाबजाम बनवते तेव्हा ती टेस्ट तुला आठवतीये ना? तोंडात पाणी आलं. डॅड, अहो माझ्या बायकोने तुमच्या क्लायंटसाठी जेवण पाठवलं होतं, पण त्यांना ते खूप आवडलं, ते खुश झाले होते. तरी तुम्ही म्हणताय की माझी बायको तिच्या स्वतःच्या किचन मध्ये येऊ शकत नाही. फाईन, त्यात आमचा लॉस नाहीये, तुमचाच लॉस. कारण मी तर माझ्या बायकोच्या हातचं टेस्टी जेवण जेवणारच आहे. तुम्ही तुमचं बघून घ्या. काय तुम्ही पुन्हा टोकाचंच बोलताय. जाऊ द्या, आपण आपल्या खोलीत जाऊ. चला. थांबा थांबा, मला जरा यांचं फायनल डिसिजन तर ऐकू द्या. जो कल्पनाने दिलाय ना तोच आमचा निर्णय आहे. ना ही मुलगी आमच्या स्वयंपाकघरात येईल ना तिच्या हातचा आम्ही खाऊ.
ओके. माझ्याकडे आता दुसरा ऑप्शन उरलाच नाही. आलो मी. आता हे असं काहीतरी करतील ज्याने वातावरण आणखी बिघडेल. पण मी यांना थांबवू कसं? कोण आहे तो माणूस ज्याने ही लग्न प्रथा सुरू केली? तो आपल्यासारखाच होता रे, ज्याने कुडता बाण पकडला आणि स्वतः घालून घेतला. त्यामुळे आपल्याला भोगावं लागतंय. Revolution begins at home, brother. Okay? Okay. वेलकम होम पप्पा.